गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी साठी पेपर क्रमांक 1 यातील गणिताचे प्रश्न पाहणार आहोत। आज आपण गणिताचे 25 प्रश्न पाहणार आहोत। हा या प्रश्नपत्रिकेचा आपला भाग दुसरा आहे। पहिला भाग तुम्ही बघितला असेल तर हरकत नाही, नसेल बघितला तर याच्या नंतर पुन्हा बघून घ्या, ठीक आहे? ओके, चला आधीचे प्रश्न झालेले असल्यामुळे आपल्या समोर आता प्रश्न क्रमांक 52 आणि 53 साठी आहेत। इथून सुरुवात करू। प्रश्नांची उत्तर मी लगेच देणार नाहीये, तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि तो सोडवायचा असेल त्यावेळी व्हिडिओ पॉज करायचा, ठीक आहे? ओके, चला तुम्हाला झूम करूनही पाहता येईल। मी प्रश्न वाचतोय 52 व 53 साठी। खालील चित्ररूप माहितीचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा। अशा प्रकारचे प्रश्न खूप छान असतात, चांगले असतात आणि विद्यार्थ्यांना यात पूर्ण मार्कही मिळतात। कसे मी ते समजून सांगतो। बघा इथं काय करायचंय, ही जी माहिती दिलेली ही व्यवस्थित वाचायची, आकलन करायचं। हा चित्रालेखाचे प्रश्न असतात। चित्रालेखामध्ये आपण समजून घ्यायचे लंगडी खेळणारे खेळ आहे, लपाछपी खेळणाऱ्याचा खेळ आहे, दोरीवले उड्या आहेत आणि कॅरम आहे, ठीक आहे? या प्रश्नातून आपण हे प्रश्न समजून घेऊ। मग खेळणाऱ्या मुलींची संख्या, या सगळ्या मुली आहेत, ओके? आणि इथं मुलींची संख्या दिलेली आहे, त्याला प्रमाण वगैरे काही दिलेलं नाही, ठीक आहे? 1 2 3 4 5 6 काय करायचंय, किती मुली आहेत त्या शोधून बाजूला घ्यायच्या। 1 2 3, ठीक आहे? त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 किती झाले 8। त्यानंतर 1 2 3 4, ओके? लक्षात घ्या आपल्या समोर काही अंक आलेत, त्यातले काही सम अंक आहेत, काही विषम आहेत। हा अंक विषम आहे, बाकीचे सम आहेत, ठीक आहे? सहज माहिती म्हणून सांगितली। आता आपण प्रश्न बघू। कोणता खेळ आवडणाऱ्या मुलींची संख्या विषम आहे? म्हणजे चित्रालेखामधून तुम्हाला विचारलेले प्रश्न विषम आणि सम संख्यांवरचे आहेत। किती इंटरेस्टिंग प्रश्न बघा। विषम संख्या बघा, कोणता खेळ आवडतोय? लंगडीच्या सम आहे, लपाछपी यस हा खेळ आहे विषम, ठीक आहे? 3 संख्या विषम आहे, बाकी सम सम। आणि हा खेळ कोणता आहे? लपाछपी। म्हणजे इथे ऑप्शन नंबर 4 हा खेळ आवडणाऱ्या मुली विषम संख्येच्या आहेत। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे, ठीक आहे? चला पुढचं बघू। दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे 53 क्रमांकाचा। लंगडी व दोरी हे खेळ आवडणाऱ्या मुलींच्या संख्येत कितीचा फरक आहे? प्रश्न आहे फरक आहे। फरक म्हणजे वजाबाकी करायची असते। कशी ती सांगतो। एका खेळ आवडणाऱ्यांची संख्या समजा 8 आहे, मी उदाहरण देतोय, आणि दुसरा खेळ आवडणाऱ्यांची संख्या 2 आहे, तर मग फरक काढायचा, 8 मधून 2 वजा करा, उत्तर येईल 6। आता इथला जो मुद्दा होता तो तुम्ही लक्षात घ्यायचा। त्याने विचारले लंगडी खेळणाऱ्या मुली किती आणि दोरीवरच्या उड्या, ठीक आहे? यांचं काढू आता। 1 2 3 4 5 6 आणि 1 2 3 4 5 6 7 8, ओके? मग आता मोठी संख्या जी आहे ती फरकासाठी वर घ्या, त्यातनं लहान वजा करा। लंगडी व दोरी या खेळाच्या मुलीतील फरक, मग 8 मधून 6 गेले, उत्तर आलं 2। ऑप्शन 2 आहे का? 2 चा फरक आहे, यस। ऑप्शन नंबर 3 मध्ये उत्तर आहे, ठीक आहे? आले लक्षात? ओके, चला पुढचा खेळ बघू आता। पुढचा प्रश्न स्वतंत्र आहे। क्रिकेटच्या चेंडूचा पृष्ठभाग कसा असतो? प्रश्न खूप सोपा आहे, समजून घ्या। पर्याय बघू। तिरपा। आता चेंडू तुम्हाला माहिती आहे, बॉल कसा असतो? बॉल हा अशा प्रकारे गोल आहे समजा, मग ह्याच्यामध्ये बॉल जर गोल आहे तर ह्याला सपाट म्हणता येईल का? सपाट कशाला म्हणतात? एक जर चौरस असला, याचा जो भाग आहे हा सपाट आहे, म्हणजे हा नाही। उभा असा असता तर उभा आहे का? बॉलचा सपाट भाग नाही, हा पण नाही। मग तिरपा आहे का? तिरपा असा आहे का? नाही, हा पण नाही, ठीक आहे? त्याच्यानंतर वक्र आहे का? हो, यस। वक्र म्हणजे कसा? असा वळत जाणारा, हा असा आहे, त्याच्यानंतर असा आहे, हो, कारण गोल तयार होताना असाच गोल तयार होतो, वक्र। या प्रश्नाचं उत्तर आहे वक्र। वक्र म्हणजे वळत जाणारा, ठीक आहे? क्रिकेट चेंडूचा पृष्ठभाग वक्र आहे। पुढचं 55वा प्रश्न आहे आपल्या समोर आता। पुढील असममित अक्षरे कोणती? आता ही संकल्पना मी तुम्हाला आधी समजून सांगतो। सममित म्हणजे काय, ओके? 2 संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या, सममित आणि असममित। असममित आपण त्यावर व्हिडिओ सुद्धा केलेले आहेत। सममित म्हणजे काय ते सांगतो। बघा समजा एक चौरस घेतला, हा चौरस तुम्ही उभा कापला
आणि याचे दोन भागाची घडी घातली तरी ते समान होतात. ओके. हा असा कापला आडवा, त्याची भाग समान घडी केली, समान होतात. म्हणजे उभा किंवा आडवा छेद घेतल्यानंतर जर त्या भागाचे तयार होणारे भाग समान असतील तर त्याला सममित म्हणतात. उलट समजा एक असा भाग आहे, ठीक आहे, आणि असा आहे. आता याचे तुम्ही उभे केले तर होतील का सममित? नाही होणार. त्याच्यानंतर आडवे केले असे तरी होणार नाहीत, मधून गाठला तरी नाही होणार. म्हणजे हा भाग असममित आहे. कसा आहे? असममित. ठीक आहे. ज्याचे उभे किंवा आडवे दोन भाग एकमेकांवरती व्यवस्थित तंतोतंत जुळत नाही, असा भाग आपल्याला शोधायचा आहे. बघा बरं, कोणतं अक्षर आहे आता जे या प्रश्नासाठी आपण उत्तर पाहत आहोत? एकूण असममित अक्षरे किती? जे, एच, एन की जी असममित पाहिजेत. याचे जर जे चे असे तुकडे केले समजा तर होतील का समान? नाही, होणार नाहीत. पण एच चे केले तर होतील का? हो, असे केले तरी होतील, असे केले तरी खालचे वरचे समान होतील. हे समान आहे, पण हे आहे का? एन आहे का? एन चे तुकडे केले तर असे, असे केले तर नाही. हे नाही, हे नाही. आणि जी चे जी सुद्धा होणार नाही. असा जर तुकडा केला तर खालचा आणि वरचा भाग जुळत नाही. मग सममित किती आहेत? प्रश्न काय? एकूण असममित अक्षर. हा एक असममित, हा एक असममित आणि हा एक असममित. म्हणजे 3 अक्षरे असममित आहेत. आपण आधी संकल्पना समजून घेतली, नंतर उत्तर काढलं. ओके, ठीक आहे. चला पुढचं बघू. 56. 501 च्या मागील 2 क्रमवार समसंख्या कोणत्या? प्रश्न आहे क्रमवार समसंख्या. मी आधी समजून सांगतो. क्रमवार सम. आता आपल्याला दिलेलं आहे 501. इथं 501 लिहितो. त्याच्या मागच्या सांगितल्या, आधी आपण पुढच्या बघू. समसंख्या ही प्रत्येक पुढची जी असते ती 2 ने वाढते, बरोबर? मग 501 नंतर येणारी 2 ने वाढणारी संख्या कोणती आहे? 501 नंतर येणारी 501 नंतर येणारी समसंख्या ही विषम आहे. 502, त्याच्यानंतर 503 होईल का? काढून देऊ आधी. 504 होईल का? आता यातल्या समसंख्या कोणती आहे? क्रमवार ही आणि ही. ठीक आहे. या पुढच्या झाल्या येणाऱ्या. मग मागच्या विचारलं, त्याने काय विचारलं? 501 च्या मागील 2 क्रमवार. आता ह्याच्या मागे किती असेल? 500, त्याच्यानंतर 499, त्याच्यानंतर 498, सॉरी 98. ओके. म्हणजे ह्याच्या मागे जर गेलो आपण 501 च्या मागे तर पहिली क्रमवार येईल 1 आणि दुसरी येईल 2. मग काय आहे का असा पर्याय? हो, ठीक आहे. 500 आणि 498 हा पर्याय आहे. क्रमवार मागे असणाऱ्या संख्या 2. ओके. आणखी एकदा थोडं स्पष्टीकरण देतो. समजा 9 ही संख्या तुम्हाला दिली. 9च्या पुढची क्रमवार समसंख्या शोधायला सांगितल्या 2. 9 नंतर काय येतंय? 10, नंतर 11, नंतर 12. म्हणजे पहिली क्रमवार समसंख्या 10, 1 नंबर, आणि दुसरी 2. ह्या झाल्या क्रमवार पुढच्या संख्या. ठीक आहे. त्याच उलट क्रमवार मागच्या 8, 7, 6, 5. बघा बरं, आता क्रमवार 9च्या मागची संख्या ही आणि ही पहिली आणि दुसरी, पण कशा? मागच्या. ठीक आहे. आले लक्षात? आपण प्रश्नांच्या अनुषंगाने स्पष्टीकरण घेत आहोत. त्यातनं थोडस तुम्हाला जरा प्रश्न जरी कमी झाले तरी तुम्हाला माहिती मिळेल आणि प्रश्न व्यवस्थित समजतील. खालीलपैकी कोणत्या घड्याळात 15 मिनिटांनी 1:45 वाजतील? 15 मिनिटांनी 1:45. आपण घड्याळाच्या तासिका घेतलेल्या आहेत. उत्तर तुम्ही काढा. व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. 15 मिनिटांनी 2 वाजण्याच्या आधी त्या घड्याळात 1:30 वाजलेले असायला हवेत. 1:45 वाजायच्या आधी. म्हणजे आता 1:30 वाजलेत इथं 1 आणि याच्यामध्ये. या घड्याळात होईल का? बघा बरं, 15 मिनिटांनी 1:45 होतील का? हो, इथं होऊ शकतील. त्याच्यानंतर इथं तर 2 वाजतील डायरेक्ट. इथं आत्ताच 1:45 आहेत, हे 2 वाजतील, हा नाही. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहेत का? बघा, हे तर आत्ताच 2 आहेत. मग पुढे गेलं तर 2:15 होतील, इथं येईल, हे पण नाही. आणि इथं 2:30 आहेत. म्हणजे इथं 15 मिनिटांनी किती होतील? 2:45 होतील. हे 2:45 होतील. ठीक आहे. 2:45 म्हणजे हे पण नाही, हे पण नाही.
2:45 वाजतील ह्या 1:30ला, ह्या घड्याळात 1:45ची वेळ अशी होईल, बरोबर. 15 मिनिटांनी जी वेळ होणार आहे ती अशी होणार. ठीक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. ओके. पुढचा प्रश्न घेऊ. 58. सोबतच्या आकृतीविषयी अयोग्य विधान कोणते? कोणतं विधान अयोग्य आहे, चुकीचं आहे? बघा, 4 बाजू असतात. बर, 4 बाजू असतात आहेत. त्याच्यानंतर 3 कोण व 3 बाजू आहेत. इथं 3 कोण दिसत आहेत का? नाही. म्हणजे हे चुकीचं आहे. आपल्याला विचारले अयोग्य. 4 शिरोबिंदू आहेत, हे आहेत इथं, म्हणजे हे पण बरोबर आहे. हे बाजूंचं होतं, हेही बरोबर आहे. आणि 4 कोण असतात, तर कोण इथं आहेत 4. ओके, म्हणजे हे बरोबर आहे. आणि प्रश्नात काय होतं? अयोग्य विधान. ऑप्शन नंबर 2 हे अयोग्य आहे. आलं लक्षात? कारण त्यात 3 कोण. आता 3 कोण असणे आणि 3 बाजू असण्यासाठी तो त्रिकोण असायला पाहिजे. ह्या 3 बाजू आणि हे 3 कोण. ओके, आणि याला 3 शिरोबिंदू. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 59 इंटरेस्टिंग आहे. 7 मराठीतून काढला, इंग्लिश मधून घेतो, काय हरकत नाही. 7 नंतर स्टार, नंतर गुणाकार, नंतर परत स्टार, बरोबर 7 आणि नंतर काय आहे? ओके, स्टार घेऊ आपण. ठीक आहे. अशा प्रकारे सोबतच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल? इथं काय बघा, असा अंक आहे ज्याला गुणल्यानंतर इकडं स्टार येईल. 0 घेतला तर 70 गुणिले 7, 7 गुणिले तर काय होईल? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचं, उत्तर काढायचे. चला, तुम्हाला उत्तर काढण्यासाठी वेळ दिला होता. आता तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्यायचे. हे गुणाकाराचं चिन्ह आहे. ठीक आहे. इथं गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे आणि इथं स्टार आहे. आता याच्यात आपण एक एक अंक घेऊ आणि समजावून घेऊ. जर मी इथं 7ला इथं 0 घेतला, या स्टारच्या जागेवर 0, तर 0ने याला गुणलं तर उत्तर 0 येणार आहे. हा जो 0 आहे ना, कारण 0ने कोणत्याही अंकाला गुणलं तर उत्तर 0 येतं. म्हणजे 0 हे उत्तर नाही, हा पर्याय नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जर इथं 5 घेतला, 7 आणि 5 गुणिले परत 5 घेतला तर इथं किती होईल? खूप वाढून बसेल. 7 5 35 आणि 3 आले हातचे, परत 7 एक मिनिट, तसं नाही होणार. ठीक आहे. 5 5 25 होईल. 5 5 25, 2 आले हातचे. त्याच्यानंतर 5 7 35, 35 आणि 2 37 होईल. म्हणजे हे उत्तर नाही, कारण संख्या वाढते. हे पण नाही, इथं 2च अंकी आहे. मग आता 2 घेऊ. समजा एक एक पर्याय घेऊन बघू. 7 आणि 2 गुणिले 2 बरोबर किती येत आहे? 7 दुनी 14, 1 आला हातचा, आणि या 2 ने 7ला गुणलं तर 2 दुनी 4, 1 आला हातचा, आणि 2 7 14, 14 आणि 1 15. हे पण नाही. मग आता राहिला फक्त 1. ठीक आहे. आता मी परत मांडणी करतो आणि समजून सांगतो. बघा इथं काय दिलेलं आहे. इथं आपल्याला दिलंय 7 आणि इथं स्टारच्या जागेवर रिप्लेस करा 1 गुणिले 1 बरोबर 7 गुणिले या 1 ने याला गुणा, 1 1 1 आणि 1 7 7. म्हणजे हा जो 1 आहे हाच बरोबर स्टारच्या जागेवर बदलून येतो. हाच 1 इथं येतो सगळीकडे. ठीक आहे. 1 घेतला तर त्याची व्हॅल्युएशन बदलत नाही आणि हे समीकरण किंवा ही पदावली व्यवस्थित येते. ठीक आहे. 1 हाच अंक बसतो. पुढचं घेऊ. पुढचं बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? चढत्या क्रमाने. चढता क्रम म्हणजे काय? वर जाणारा. कसा असतो? इथं खाली जर 5 असेल तर इथं 10, इथं 15, इथं 20. हा झाला चढता क्रम. ठीक आहे. ओके. मग अशा संख्या कुठे बघा? 249, 253, 239. ही मोठी झाली, ही मोठी झाली, पण ही छोटी झाली. हा नाही. हा 524, 529, 531. हा होऊ शकतो चढता. 158, 153 आणि हे नाही. हे उलट सुलट आहे. म्हणजे हा उतरता क्रम आहे. मोठी संख्या, लहान संख्या. हा मात्र होतोय. त्याच्यानंतर हा तर नाही. हा मोठा आहे आणि खाली चालला. आपल्याला हवा होता चढता क्रम. तो आहे 524, त्याच्यानंतर 529 आणि 531. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचं बघू. खालीलपैकी कोणत्या महिन्यात राष्ट्रीय सण साजरे करतात? बघा काय होतं राष्ट्रीय सण.
डिसेंबर मध्ये काय असतो? नाताळ असतो, तो राष्ट्रीय नाहीये. सप्टेंबर मध्ये शिक्षक दिन असतो, पण ऑगस्ट महिन्यात असतो, जानेवारी महिन्यात असतो. मग ब आणि ड योग्य आहे, असं उत्तर कुठे आहे? ब आणि ड योग्य आहे, कारण अ असता तर अ कशात नाहीये, आपण दुसऱ्या याच्यात नाही. ठीक आहे, म्हणजे या 2 महिन्यात इथं आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, स्वातंत्र्य दिन, आणि इथं करतो प्रजासत्ताक दिन. कोणता करतो? प्रजासत्ताक. ठीक आहे, ओके. हे 2 होते आणि त्याचा ऑप्शन होता फक्त ऑप्शन नंबर 1. पर्यायाला पर्याय असल्यावर व्यवस्थित काळजीपूर्वक उत्तर निवडा. पुढचं याच्यासाठी ना आपण आणखी एक मजा सांगतो तुम्हाला, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाची. किंवा दुसरी एक स्वाटी बाशीचं सूत्र आहे, टी आणि बाशी. हे सूत्र म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्टला असतो, टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला असते, 1/8. बालदिन हा 14 नोव्हेंबरला असतो, ही 1 ऑगस्टला असते. ठीक आहे, ऑगस्टला. स्वातंत्र्य दिन ऑगस्ट महिन्यात असतो. मुद्दाम एक सहज चालता चालता समजून सांगतो. आणि शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो. आता स्वाटी बाशी. ठीक आहे, ओके. यात एक समानता आहे, या 4ही दिवसांना वार समान येतो, 4ही दिवसांना समान वार येतो. म्हणजे काय? 15 ऑगस्टला जर समजा ह्या दिवशी सोमवार आला तर यालाही सोमवार येईल, यालाही सोमवार येईल, यालाही सोमवार येईल. हे एक सूत्र किंवा ही ट्रिक आहे. ठीक आहे, चला चालता चालता सांगितली तुम्हाला. पुढचा मुद्दा पुढे घेऊ. 62 5/13 अधिक 3/13, 5/13 अधिक 3/13. खाली बघायचे, ही बेरीज कशी करायची. तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून काढा, नसेल तर मी सांगतो. अपूर्णांकाचा एक नियम सांगतो आधी. अपूर्णांकामध्ये एक नियम आहे, जेव्हा छेद समान असतील, यांचे छेद समान आहे, हा छेद बघा 13, हा छेद बघा 13, हा काय आहे? छेद समान आहे. समान छेद असले की वरची सरळ सरळ बेरीज करा. हे कसं सोडवायचे? 13 घ्यायचे, 5 अधिक 3 घ्यायचे, उत्तर येणार आहे 8/13. ओके, हे उत्तर येईल. छेद समान, सरळ सरळ बेरीज. छेद समान असेल, वजाबाकी असेल, वजाबाकी करा. इथंच वजाबाकी असते तर उत्तर काय आलं असतं ते सांगतो. 5 - 3 खाली 13, किती येतं? 2/13. ठीक आहे, त्याच्यानंतर एक गुणाकाराचं उदाहरण सांगतो. समजा 3/2 गुणिले 3/2 असतो, तेच असतं समजा, तर काय आलं असतं? यात सुद्धा छेद समान आहेत, गुणाकारामध्ये सरळ सरळ गुणाकार केला जातो. ठीक आहे, सरळ सरळ. ओके, पुढचं भागाकाराच्या ह्याच्यात तुम्हाला आत्ताच नाही, त्यामुळे ते सांगत नाही. चला पुढचा मुद्दा घेऊ. याचं उत्तर आपलं किती आलं? 2, 5 आणि 3 8, 8/3 होतं. ठीक आहे, याचं उत्तर आहे 8/3, 13. ओके, आता पुढचा मुद्दा बघत आहोत आपण. 63 सोबतच्या आकृतीमधून पर्यायातून याचे नाव सांगा. काय आहे हा? वर्ग नाही, इष्टिकाचिती नाही, या 2 पैकी काय आहे ते सांगा. 63चं उत्तर सांगायचे. काय आहे? ह्याला काय म्हणतात? ह्याला घन म्हणतात. काय म्हणतात? घन. घन म्हणजे काय माहिती का? एक ठोकळा असतो. तुम्ही सापशिडी खेळलात का? सापशिडीचे जे डायस असतात ना, तो घन असतो, बरोबर. तुम्ही जर खोका आणला ना, खोका चौरस बॉक्स ज्यामध्ये वस्तू पॅक करून आली असते, तर त्या वस्तू किंवा त्या पॅक केलेल्या खोक्याला किती बाजू असतात, किती कडा असतात त्या मोजा, बरोबर. ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, इकडची बाजू आणि तशीच इकडून. आता खालची आणि वरची 1 नंबर 2 नंबर आणि बाजूच्या असणाऱ्या 1 2 3 आणि 4, म्हणजे बाजूच्या 4 अधिक खालची वरची 2 अशा 6 बाजू असतात. 6 बाजू. ठीक आहे, ओके. मग आता कडा किती असतात हे तुम्ही मला सांगायचे. त्याला कड घरात बॉक्स काढा, त्याच्या कड मोजा, वरच्या 4 कड, खालच्या 4 कड आणि बाजूच्या 4 कड किती होतात ते सांगायचे. ठीक आहे, ओके. पुढचा मुद्दा बघू. उत्तर मी सांगितलंय. ऐकायचं असेल तर परत व्हिडिओ मागे घ्या आणि परत ऐका. मी बेरीज करायची फक्त ठेवलेली आहे. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. पाव मीटर
पाव मीटर म्हणजे किती? पाव मीटर म्हणजे 25 मीटर का? नाही, असं होईल का? बघा बरं काय होतंय. योग्य जोडी शोधायची आहे. पाऊण मीटर 750, अर्धा मीटर 500 सेंटीमीटर, पाऊण मीटर म्हणजे 750 मीटर. हे होतं का? तुम्ही उत्तर काढायचे. व्हिडिओ पॉज करा, या प्रश्नाचं उत्तर काढा. ठीक आहे, चल बघा. या प्रश्नामध्ये पाव मीटर म्हणजे पाव किलोमीटर म्हणजे 25 मीटर हे चुकीचं आहे. कारण पाव किलोमीटर म्हटल्यानंतर हे किती होईल? 250 मीटर होईल. हे चुकीचं आहे. आपल्याला सांगितलं योग्य जोडी. यामध्ये योग्य जोडी आहे पाऊण मीटर, पाऊण किलोमीटर, पाऊण किमी म्हणजे 750 मीटर. ही 3 नंबरची जोडी आहे, ही योग्य आहे. अर्धा मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर होणार नाही. अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर होईल फक्त. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पाऊण मीटर म्हणजे 750 मीटर, ते सुद्धा होणार नाहीत. हे पाऊण मीटर असतील तर 750 सेंटीमीटर घ्यावं लागतील. ठीक आहे. योग्य जोडी फक्त पाऊण किलोमीटर बरोबर 750 मीटर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. 1 ते 100 या संख्यांमध्ये कोणता अंक 20 वेळा येत नाही? 20 वेळा येत नाही. हा प्रश्न खूप सोपा आहे. 1 ते 100 मध्ये 1 ते 100 संख्यांचा आपण हे केलेला आहे, घटक केलेला आहे. आता मी याच्यात सांगतो. 1 0 हा अंक जो आहे ना, हा किती वेळा येतोय? 11 वेळा येतोय 0 हा अंक. त्याच्यानंतर 1 हा अंक 21 वेळा येतो. आणि बाकीचे सगळे अंक म्हणजे 2 ते 9 पर्यंतचे अंक हे 20 वेळा येतात. ओके, 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. मग 2 येतो का? 20 वेळा हो. मग 7 येतो का? हो. 3 येतो का? हो. पण 0 येत नाही. 0 किती वेळा येतो? 11 वेळा. ओके, चला आता वेळाभावी तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथं थांबवत आहोत. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हिडिओ खाली सुद्धा आहे. बाकीचे प्रश्न तुम्ही त्यातही बघून सोडू शकता. ठीक आहे, चला घटक आवडला असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचा घटक अवश्य बघा. थांबतोय. गुड डे, बाय.